सिटी न्यूज वसा जनसेवेचा। मोदी सरकारने जाहीर केलेल्या नवीन जीएसटी सुधार योजनेबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा शहरातील व्यापाऱ्यांच्या व ग्राहकांच्या भेटी घेऊन प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यावेळी व्यापाऱ्यांनी सरकारचे निर्णयाचे स्वागत केले असून उत्स्फूर्त प्रतिसाद व्यक्त केला आहे। विजयराज शिंदे यांनी शहरातील क्वालिटी सुपर शॉप येथे श्री अमरचंद कोठारी, तुषार कोठारी, साई सारथी ड्रेसेसचे संचालक टिकम सेठ वाधवाने, आनंद ड्रेसेसचे आनंद संचेती, हॅपी होम डेकोरचे रवी देशलहरा, हिरो शोरूमचे संचालक घनश्याम चोपडा इत्यादी व्यापारी व विविध ग्राहकांच्या भेटी घेतल्या। सरकारने जीएसटी सुधार योजनेचा कसा परिणाम झाला आहे हे जाणून घेतले। व्यापाऱ्यांनी सांगितले की या सुधारांमुळे आता कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक व सुलभ झाली आहे। दैनंदिन गोष्टीवरील कर 18% वरून आता 5% वर आल्याने ग्राहकांची मोठी बचत होत आहे। ग्राहक आनंदी आहेत। वस्तूंची मागणी वाढली आहे, त्यामुळे उत्पादन वाढले आहेत। पर्यायाने रोजगार सुद्धा वाढला आहे। देशभरात छोट्या व मध्यम उद्योगांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने त्यांना खूप मोठा दिलासा या निर्णयाने मिळाला आहे। काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले की जीएसटी रिटर्न प्रक्रिया आता अधिक सुलभ झाल्याने वेळेची बचत होणार असून व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होणार असून नवीन सुधारांमुळे कर चुकवेगिरीला आळा बसेल आणि स्पर्धेत पारदर्शकता येईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करून मोदी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत। तसेच काही व्यापाऱ्यांनी या निर्णयात काही सूचना सुचवल्या आहेत। दैनंदिन खाद्यपदार्थ जसे की हळद, जिरे, मोहरी, तेल व इतर गोष्टीसारख्या अतिशय मूलभूत गोष्टीवरील 5% कर सुद्धा सरकारने कमी करून शेवटच्या घटकांना दिलासा द्यावा। कर भरण्याची प्रक्रिया एक वेळ एक खिडकी अशी करून जेणेकरून अजून सुलभता होईल। किराणा दुकानामधील खुल्या वस्तूवर कर कमी आहे, मात्र त्याच गोष्टी पॅकिंगमध्ये घेतल्यास त्यावरील कर जास्त आहे। त्यामुळे अशा दुकानदार बांधवांना पॅकिंग कर निर्णयातून दिलासा द्यावा, अशा प्रकारच्या सूचनांचे भाजप जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत करून ही मागणी सुद्धा सरकारपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही व्यापारी बांधवांना दिली। ग्राहकांनी विकत घेतलेल्या अनेक वस्तूवर आधी आणि नंतरच्या कमी किमतीत कसा फरक पडला आहे, किती बचत झाली आहे याचा आनंदाने पाढा वाचून दाखवला। मोटरसायकलच्या किमतीत तर ग्राहकांना 8 ते 10 हजार रुपयांची बचत होत आहे। त्यामुळे शोरूममध्ये सुद्धा मोठी गर्दी बघावयास मिळाली आहे। मोदी सरकारने जीएसटीवरील भार कमी करून मध्यमवर्गीय ग्राहक व लघु व्यावसायिक यांचे स्वप्न आता स्वस्त केले असून नागरिक हा निर्णय बचत उत्सव म्हणून साजरा करीत आहे। विकसित भारताच्या दिशेने हा टप्पा महत्त्वाचा, अशा प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत। यावेळी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार वाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सचिव अनंता शिंदे, माजी नगरसेवक अरविंद होंडे, मुन्ना बेगानी, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष मोहम्मद अकील, सचिन टेंभीकर, देवेंद्र खोत यासह भाजप पदाधिकारी यांची उपस्थिती होती। नमस्कार। आज भाजपची टीम आणि त्याचे बुलढाणा जिल्हाचे अध्यक्ष माझे जुने स्नेही विजयराजजी आज दुकानाला व्हिजिट द्यायला आले। त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्यासोबत त्यांचे सगळे मंदारजी आहे, अरविंद भैया आहेत, हे सगळे जुने जाणकार लोक आहेत, आमचे प्रश्नच नाही। पण जीएसटी मध्ये आता जो एक परिवर्तन आला, जो चेंज आला, तो काय आला? याच्या आधी काय होतं तर की नेता लोक वाढवत होते, विचारायला कोणी येत नव्हतं की काय परिणाम झाला। आज पहिल्यांदा असं होतंय की भाजपची ही टीम याचा परिणाम काय झालेला आहे व्यापाऱ्यांवर, मार्केटवर, ग्राहकांवर याचा सर्व्हे करण्याकरता आलेली आहे। ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। आनंद व्यापारी म्हणून मी याच्याकरता व्यक्त करतो की पहिल्यांदा कोणाचं तरी लक्ष व्यापाऱ्याकडेही जात आहे की त्याचा परिणाम त्याच्यावर काय होतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे। उदाहरण सांगतो की जो आत्ता जो फायदा जो जीएसटी सरकारने कमी केला, त्याचे जे फायदे बेनिफिट्स जे आम्हाला दिसत आहेत ते मी आपल्यासमोर शॉर्टमध्ये मांडतो। जसं एक संतूर साबण आहे माझ्याजवळ, याचे एमआरपी 219 रुपये आहे। याच्यावर आधी 18% जीएसटी होता, तो आता 5% झाला। याचा अर्थ याच्यावर जवळपास 26-27 रुपयाचा रेट कमी झालेला आहे। ग्राहकाचा तो पैसा वापरला असलेला आहे। साबण हे रोज वापरण्याची, स्नान करण्याची एकदम आवश्यक गोष्ट आहे। तसंच बिस्किट, चहा म्हटलं की चहासोबत बिस्किटाची आठवण येते। या बिस्किटावरही आपण पाहूया की याच्यावरही 18% जो जीएसटी होता तो आता 5% झालेला आहे। म्हणजे याच्यावरही ग्राहकाचे 13% पैसे वाचत आहेत। मी या दुकानातून नेहमी सामान घेतो। पहिले हे 120ला भेटायचं, आता 100ला मिळते आणि 170ला होतं, आता 150 रुपयात मिळतं। आता असे मिळून माझे 50 रुपये वाचले। हे 50 रुपये मी दुसऱ्या ठिकाणी खर्च करू शकतो, तरी खूप फायदा झाला माझा जीएसटी कमी झाल्यामुळे। मी आज चोपडा मोटर्सला आलो होतो। मी गाडी बघितली होती मागच्या वेळेस, तर मला या गाडीची किंमत सांगितली होती 1,04,000, पण आता ही गाडी मला फक्त 94,000मध्ये मिळाली आहे।
या म्हणणं 8 ते 9 हजारचा फायदा झाला जीएसटीमुळे. चोपडा मोठं बुलढाणा येऊन मला ही गाडी मिळाली. धन्यवाद मोदी. जीएसटी कमी झाल्यामुळे कोणत्याही दुकानात जा काय 100 रुपयांनी तरी कमी भावाने कोणतीही वस्तू मिळते. त्याच्यामुळे भाजपचा जय जयकार असो, त्रिवार जय जयकार भाजपला. मोदी सरकार की जय. भाजपा के लोग दुकानें पे आने की वजह से बहुत अच्छा लगा पहले तो. दूसरी बात ये 5% का जो पहले जीएसटी था 1000 रुपए के ऊपर 12% था, अभी वो 5% कर दिया, तो उससे ग्राहक को भी 100 रुपए का हर चीज के ऊपर फायदा हो जाता है और दुकानदार के लिए भी अच्छा है एक हिसाब रखने के लिए, और इससे धंधा बढ़ जाता है. धंधा बढ़ने की वजह से फैक्ट्री को काम ज्यादा मिल जाएगा, रोजगार बढ़ेगा, मजदूरों को काम मिलेगा. रवींद्र देशटोरा हॅपी होम डेकोर हँडलूमचं दुकान आहे. ते मोदी सरकारनं जीएसटी रेट कमी केले त्याबद्दल खूप आनंद होत आहे. त्यामुळे मार्केटमधील सर्व ग्राहक आमचे खुश आहेत आणि विक्री वाढण्याची शक्यता आहे. काय फरक झालेला आहे? फरक म्हणजे एकदम रेट कमी झालेले आहे. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढलेली आहे. आता लोक जास्तीत जास्त खरेदी करतील. आता येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट चांगले आहेत. मोदीजींनी जे 10% जीएसटी गाड्यांवर 10% 28% लागायचं पहिल्यांदा, आता 18% झालं आहे. त्याच्यामुळे गाड्यांच्या किमतीमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आमच्या ह्याच्यात जशा प्लेझर आहे त्याच्यामुळे ओल्ड प्राईस होती आमची 1,01,000, आता नवीन प्राईस झाली 94,587, म्हणजे त्याच्यात 7,197 रुपयाचा फरक पडलेला आहे. 10% जे आहे ते बेसिक जी प्राईस असते त्याच्यावर फरक असतो. जीएसटी हा बेसिकवर लागत असतो. तर 2818 झालेले आहे. तसेच HF डिलक्स जी होती आपली 86,474 रुपये, ती आता झालेली आहे 81,078 रुपयाला. त्याच्याप्रमाणे स्प्लेंडर जी होती आपली 1,09,47 रुपयाला, ती झालेली आहे 92,775 रुपये, म्हणजे याच्यात 8,172 रुपयाचा फरक पडलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या मोठ्या गाड्या आहेत एक्स्ट्रीम 125 ही 1,28,913 रुपयाची होती, ती 1,19,000 रुपयाला झालेली आहे, म्हणजे त्याच्यात 9,518 रुपयाचा फरक पडलेला आहे. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.